शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात महाराष्ट्रातील 1 एप्रिल व 2 एप्रिलच्या कापूस बाजारभावांमधील फरक। सोबतच आपल्या हेही लक्षात येणार आहे की आपल्या बाजारपेठेमधील कापसाचे बाजारभाव किती रुपयांनी वाढले आणि किती रुपयांनी कमी झाले। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पारशिवनी येथे जास्तीत जास्त भावात कोणताही फरक पडलेला नाही, भाव जसेच्या तसे आहेत। आष्टी वर्धा येथे 2 एप्रिलच्या भावामध्ये कोणताही फरक पडलेला नाही, भाव जशीच्या तसे आहे। उमरेड येथे जास्तीत जास्त भावात 100 रुपयांचा फरक पडलेला आहे, भाव 100 रुपयांनी वाढले। वर्धा येथे जास्तीत जास्त भावात 150 रुपयांची वाढ झालेली आहे। देऊळगाव राजा येथे जास्तीत जास्त भावात 75 रुपयांची वाढ झालेली आहे, भाव 75 रुपयांनी वाढले। वरोरा येथील जास्तीत जास्त भावात 110 रुपयांनी भाव वाढलेले आहे। वरोरा खांबाडा येथे जास्तीत जास्त भाव 100 रुपयांनी वाढलेले आहेत। हिंगणघाट येथे जास्तीत जास्त भावात 25 रुपयांनी फरक पडलेला आहे, भाव 25 रुपयांनी वाढलेले आहेत। कळमेश्वर येथे जास्तीत जास्त भावात कोणताही फरक आढळून आलेला नाही, भाव जशीच्या तसे आहेत। काटोल येथे जास्तीत जास्त भावात 50 रुपयांनी वाढलेले आहेत। वडवणी येथील जास्तीत जास्त भाव 150 रुपयांनी वाढलेले आहेत। घाटंजीचे 2 एप्रिलचे भाव असे आहेत, कमीत कमी 7,600, जास्तीत जास्त 8,015, तर सर्वसाधारण 7,800 रुपये प्रति क्विंटल। मारेगाव येथील जास्तीत जास्त भावात 50 रुपयांनी वाढ झालेली आहे, भाव 50 रुपयांनी वाढले। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। दररोजचे कृषी शेतमाल बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका।